वीरशैव पंचपीठ महाराष्ट्र राज्य वार्ताधिकारीपदी राजशेखर बुरकुले. सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला मान. वीरशैव धर्मातील 5 पीठापैकी श्री काशी, श्री उज्जैन, श्री श्रीशैल, श्री केदार व श्री रंभापुरी जगद्गुरूंच्या आदेशानुसार पंचपीठाच्या महाराष्ट्र राज्य वार्ताधिकारी पदाचे नियुक्तीपत्र राजशेखर बुरकुले यांना देण्यात आल्याची माहिती पंचपीठाचे कर्नाटक राज्य वार्ताधिकारी सिद्धरामप्पा अलगुडकर यांनी दिली. बुधवारी कलबुर्गी येथील कडगंची मठातील सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते राजशेखर बुरकुले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी वीरभद्र शिवाचार्य कडगंची, अभिनव राचोटेश्वर शिवाचार्य सोमारपेटे, श्री पंपापती देवरू सुलेपेठ, ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य कडबगाव, पंचपीठाचे कर्नाटक राज्य वार्ताधिकारी सिद्धरामप्पा अलगुडकर, महादेव अलगुडकर, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव, वीरशैव विजनचे कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री काशी जगद्गुरू म्हणाले की राजशेखर बुरकुले यांनी काशीपीठाची आजपर्यंत मनोभावे सेवा केली आहे. त्यांचे सेवा कार्य पाहून आम्ही सर्व जगद्गुरूंशी चर्चा करून यापुढील काळात त्यांनी 5ही पीठांची सेवा करावी या उद्देशाने आम्ही त्यांची निवड आज केलेली आहे. ती जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील असा आम्हाला विश्वास आहे. श्री राजशेखर बुरकुले सोलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक कार्यक्रमांचे वार्ता सर्व पेपरमध्ये देण्याचे आणि न्यूज चॅनलमध्ये देण्याचे काम अत्यंत निष्ठेने केल्यामुळे आपले गुलबर्गाचे सिद्धरामप्पा अलगुडकर यांनी जगद्गुरूंच्या हस्ते राजशेखर बुरकुले यांना पंचाचार्य वार्ताधिकारी म्हणून एक प्रशस्ती देऊन सन्मान केलेला आहे. आजपासून राजशेखर बुरकुले यांना आणखीन जिम्मेवारी वाढलेली आहे. सोलापूरला कुठलेही जगद्गुरू, पंचपीठांचे जगद्गुरू सोलापूरला येऊन धार्मिक कार्यक्रम केल्यावर अथवा विविध मठांचे मठाधिपती जरी सोलापूरमध्ये धार्मिक कार्यक्रम केल्यावर ते योग्य बातमी सर्वांना पोचवण्याचे काम पत्रिका न्यूज चॅनलच्या माध्यमातून राजशेखर बुरकुले यांना मिळालेले हे पद सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाले आहे. वीरशैव विजनच्या माध्यमातून राजशेखर बुरकुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. तसेच ते आत्तापर्यंत श्री काशीपीठाच्या प्रसिद्धी विभागाची जबाबदारी सांभाळत होते. यावेळी बोलताना राजशेखर बुरकुले म्हणाले की मी आजपर्यंत समाजाची, धर्माची सेवा करत आलो आहे. यापुढील काळातही पंचपीठाची प्रसिद्धी विभागाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती सेवा प्रामाणिकपणे बजावणार आहे असे ते म्हणाले.